नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स चे जे काही विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी कॉंग्रॅच्युलेशन. पण ज्या विद्यार्थ्यांचं नाव फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाही आलेलं आहे, म्हणजेच ही नॉट कन्सिडर इन फायनल मेरिट लिस्ट, ही कॅप राऊंड 1 म्हणजे जे विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि तुम्ही कधी एलिजिबल असणार आहात कॅप राउंड 3 मध्ये या कॅप राउंड 2 मध्ये या कॅप राउंड 1 मध्ये तुम्ही कधी पार्टिसिपेट करू शकता, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. या पद्धतीची याबाबतची इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठेही भेटणार नाहीये. कारण की सर्व आपल्याला फायनल मेरिट लिस्ट, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट आणि एक्स सर्व्हिसमॅन या लिस्ट बद्दल सर्व आपल्याला इन्फॉर्मेशन देतीलच. पण नॉट कन्सिडर फायनल मेरिट लिस्ट मध्ये म्हणजेच या लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये नक्की असेल आणि मला असं वाटतंय की त्यासाठी व्हिडिओ बनवणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी. जर हा व्हिडिओ तुम्हाला जर वाटत असेल की सर हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, तर नक्की फक्त कमेंट सेक्शनला तुम्ही फक्त कमेंट करा. थँक यू. ऑर एल्स लाईक जरी केलं कमेंट तुम्ही या व्हिडिओला, तरी सुद्धा मला समजेल की हा व्हिडिओ तुम्हाला गरजेचं होता. यामध्ये लिहिलेलं आहे नॉट कन्सिडर कॅन्डिडेट इन फायनल मेरिट लिस्ट इन कॅप राउंड 1. म्हणजे हे विद्यार्थी कॅप राउंड 1 मध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकत नाहीत आणि हे विद्यार्थी कॅप राउंड 2 मध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकणार नाहीत. कारण याच्यामध्ये एरर जो दिलेला आहे, ऍप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट म्हणजे काहीतरी डॉक्युमेंट्स वगैरे तुम्ही अपलोड केले नसणार आहात. त्यामुळे तुम्हाला तिथे एरर आलेला आहे. क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्युमेंट्स डिस्क्रिपन्सी, काही क्वालिफिकेशन रिलेटेड तुमचं काही प्रॉब्लेम असेल म्हणजे कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुमच्याकडे होती, ती तुम्ही मार्क्समध्ये म्हणजे सीजीपीए नॉर्मली याच्यामध्ये असतं, ते तुम्ही मार्क्समध्ये कन्व्हर्ट केलं नसेल किंवा कॉलेजमधून कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवली नसेल आणि प्रॉपरली तुम्ही अपलोड त्यामध्ये केले नसेल, असं सुद्धा असू शकतं. आणि ऍप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट म्हणजे काय, की अर्धच ऍप्लिकेशन तुम्ही फिलअप केलेलं आहे. आता अशा विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे, त्याचीच माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव जर भेटत नसेल त्या तिन्ही लिस्टमध्ये, तर त्या विद्यार्थ्यांनी या लिस्टमध्ये नाव चेक करणं, ऍप्लिकेशन आयडी टाका, कंट्रोल फाइंड करा, म्हणजेच इथे कंट्रोल फाइंड असं करा आणि एल नंबरने जो तुमचा ऍप्लिकेशन आयडी तो चेक करा याच्यामध्ये. यामध्ये तुमचं नाव नक्की भेटेल किंवा कोणत्याही लिस्टमध्ये तुमचं नाव तुम्हाला भेटून जाईल. बघितलं फायनल मेरिट लिस्टमध्ये नॉट कन्सिडर यामध्ये नाव आलेलं आहे. खूप विद्यार्थ्यांना प्रश्न येतो, की सर हे काय आहे? तर या लिस्टमध्ये जे नाव आलेलं आहे तुमचं, त्यामध्ये तुम्हाला आता प्रॉपरली जेव्हा लॉग इन तुम्हाला करता येत असेल, तर लॉग इन करा किंवा तुम्ही लॉग इन कधी करू शकता, कधी चेंजेस करू शकता, त्याची सुद्धा माहिती तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे. आता आपण बघितलं तर कॅप राउंडमध्ये तुम्ही सहभागी म्हणजे होता येईल का तुम्हाला? तर तुम्हाला कॅप राउंडमध्ये सहभागी होता येईल. येस, बट इन कॅप राउंड 3. कॅप राउंड 1 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकत. कॅप राउंड 2 मध्ये सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकत. पण कॅप राउंड 3 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. जे काही डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. रिझल्ट जर लागला नसेल तोपर्यंत, तर तुम्हाला जो रिझल्ट ऑनलाईन लागलेला आहे त्याची पीडीएफ बनवायची आहे. प्रिंटआउट काढा त्याची. प्रिंटआउट काढल्याच्या नंतर प्रिन्सिपल यांच्याकडून कॉलेजचा स्टॅम्प आणि सिग्नेचर घ्या. ती फायनल डॉक्युमेंट तुमचं असेल रिझल्टचं, तो आपल्याला चालणार आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी लेट अप्लाय केलं असेल ते विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना कास्ट डॉक्युमेंटसाठी फॉर्म भरू शकले नाहीत, हे सुद्धा कॅप राउंड 3 मध्ये अप्लाय करू शकतात आणि नंतरला तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स सुद्धा या राउंडमध्ये कॅप राउंड 3 मध्ये देऊ शकता. खूप विद्यार्थ्यांचा हा डाऊट होता, की सर आता काय करायचं? आम्ही आमचं नॉट कन्सिडर मध्ये लिस्टमध्ये नाव आहे, तर मग आता काय केलं पाहिजे? कसं करायचं? त्यासाठी ही व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही कॅप राउंड 3 मध्ये अप्लाय करू शकता, चेंजेस करू शकता डॉक्युमेंट्समध्ये आणि कॉलेजचे प्रेफरन्स सुद्धा तुम्ही देऊ शकता.
त्यानंतर मग जर आपण बघितलं, की याच्यामध्ये तुम्हाला खूप विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे, की आता पुढे काय करायचं आहे. तर ज्या डॉक्युमेंटसाठी तुमचं रिजेक्शन झालेलं आहे, ते डॉक्युमेंट्स पहिलं प्रॉपरली बनवा आणि अपलोड करून टाका. ठीक आहे. आता अपलोड करायला होत नसेल, तर कॅप राउंड 3 मध्ये तुम्हाला विंडो ओपन होईल, तेव्हा तुम्ही चेंजेस करू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशन जसं लास्ट सेमिस्टरचं रिझल्ट पेंडिंग असेल, ते सुद्धा तोपर्यंत लागेल. तर मग तुम्हाला तो रिझल्ट प्रॉपरली अपलोड करायचा आहे. ठीक आहे. ॲडमिशन प्रोसेसमधील स्टेप जर आपण बघितलं, तर खूप विद्यार्थ्यांना प्रश्न असतो, की सर पुढे नेमके राउंड्स कशा पद्धतीने होणार आहेत. कॅप राउंड 2 हा एंड झाल्याच्या नंतर कॅप राउंड 1 सुद्धा एंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे काही सीट्स पेंडिंग असतात कॉलेजेसमध्ये त्यासाठी कॅप राउंड 3 हा चालू होतो. त्यानंतर मग तुम्हाला कॅन्डिडेट एडिट द ॲप्लिकेशन फॉर्म इफ रिक्वायर्ड. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1 आणि 2 मध्ये पार्टिसिपेट केलेलं असतं, त्या विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये चेंजेस करायची गरज नसते. पण जे विद्यार्थ्यांना नॉट कन्सिडरमध्ये लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, असे 11,000 स्टुडंट आहेत. त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला चेंजेस करायचेच असणार आहेत. त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता कॅप राउंड 3 मध्ये. ते प्रॉपरली चेंजेस केल्याच्या नंतर मग तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स सुद्धा देऊ शकता. ओके. ज्या कॉलेजेसमध्ये चांगले ओपनिंग्स असतील त्या कॉलेजचं तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. विदाऊट कॉलेज प्रेफरन्स तुम्हाला कोणताही कॉलेज अलॉटमेंट होणार नाहीये. ओके. त्यानंतर मग तुमची स्क्रुटिनी होईल. जे काही ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही फिलअप करून दिलेला आहात, त्याचं व्हेरिफिकेशन होईल. व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर, डॉक्युमेंट्स व्हेरिफाय झाल्याच्या नंतर अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट परत पब्लिश होईल. जशी आता कशी पब्लिश झालेली होती, तशी पब्लिश होईल. त्याच्यामध्ये पण काही मिस्टेक असतील, काही एरर असतील, तर तुम्हाला त्यामध्ये चेंजेस करायला अजून एकदा तुम्हाला टाईम भेटला जाईल. त्यामध्ये चेंजेस झाल्याच्या नंतर अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिश होते त्यावेळी तुम्ही चेंजेस करू शकता. पण एकदा फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्याच्या नंतर तुम्हाला चेंजेस करता येणार नाही. म्हणजे बघा अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागली, मग तुम्हाला ग्रेव्हियन्समध्ये ॲप्लिकेशन फॉर्म असेल, काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे असतील, तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि प्रॉपरली तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आणि ते सर्व झाल्याच्या नंतर मग तुमची फायनल मेरिट लिस्ट ही कॅप राउंड 3 ची पब्लिश होते. आणि ज्या विद्यार्थ्यांचं या फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येतं, तेच विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकतात. जसं आता तुमचं नाव या लिस्टमध्ये कॅप राउंड 1 मध्ये नाही आलेलं आहे, म्हणून तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकत नाही. तसंच कॅप राउंड 3 मध्ये परत ही स्टेप चालू होते. प्रॉपरली डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ते प्रॉपरली झाल्याच्या नंतर तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव प्रॉपरली तुमचं येऊन जाईल. मग तुम्ही डायरेक्टली अलॉटमेंट हे तुम्हाला होणार आहे. कारण कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला कॅप राउंड 3 अगोदरच द्यावं लागतात. म्हणजे जेव्हा तुम्ही काही चेंजेस वगैरे करत असता, त्यावेळी तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे असतात आणि नंतर मग तुम्हाला मग कॉलेज अलॉटमेंट हे होत असतं. ओके. मग कोणता कॉलेज लागलेला आहे, त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हणजे असं नाहीये, की तुम्ही आता पार्टिसिपेट नाही करू शकत, तर करू शकता कॅप राउंड 3 मध्ये. खूप विद्यार्थ्यांचा डाऊट असेल तुमच्या मनामध्ये, त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. छोटीशी व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला सर्व यामध्ये समजून जाईल, की बाबा ही व्हिडिओमधून आपल्याला हे समजलं आहे, की आपल्याला आता डॉक्युमेंट प्रॉपरली जमा करायचे आहेत, जे की आपले पेंडिंग आहेत आणि कॅप राउंड 3 जेव्हा चालू होईल, त्यावेळी डॉक्युमेंट्स अपलोड करा, कॉलेजचे प्रेफरन्स द्या आणि तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव सुद्धा येईल आणि तुमचं कॉलेज अलॉटमेंट सुद्धा होऊन जाईल आणि तुम्ही ॲडमिशन घेऊन कॉलेज एल-एल-बी 3 इयरचं चालू करू शकता. ओके. एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. हा तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि पुढे हा व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा जेणेकरून 11,000 जे विद्यार्थी आहेत त्यांचं नॉट कन्सिडरमध्ये लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे या सर्व गोष्टी यामध्ये मेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. थँक यू सो मच.